समोर बघ. नमस्कार, मी समाधान वगैरे येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट आहे. आज या ठिकाणाहून चैत्र पौर्णिमेची जी यात्रा आहे, यात्रेची पालखी जी आहे ती आज मंदिरावरून चुन्याच्या रानातनं आणि नंतर रामराईमध्ये प्रस्थान करत आहे. पालखी इथून चुन्याच्या रानात गेल्यानंतर लाखो भाविक जे आहेत ते त्या ठिकाणी चुना वेचतात आणि पालखीच्या समोर टाकतात आणि तो चुना जो आहे वेचलेला तो आपण चौथ्या दिवशी जो आहे तो भाजतो आणि तो भाजलेला चुना जो आहे त्या भाजलेल्या चुन्याचाच नंतर आपल्या मंदिराला रंग दिला जातो.
सोन्याच्या रानातून ही पालखी जी आहे ती आमराई मंदिरामध्ये जाते. आजपासून 5 दिवस आमराई मंदिरामध्ये पालखीचा त्या ठिकाणी मुक्काम असतो. शेवटी 5व्या दिवशी त्या ठिकाणी महाप्रसाद घुगरी महाप्रसाद होतो आणि तिथून जे आहे ते पालखीचे प्रस्थान होते. पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर पालखी परत चुन्याच्या रानात येते आणि तो चुना वेचलेला जो भाजलेला चुना तो परत मंदिराकडे आणला जातो आणि त्यानंच आपल्या मंदिराला रंग दिला जातो. या पद्धतीने चुन्याचं महत्त्व आहे. आणि चैत्र पौर्णिमा ही यात्रा जी आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे. आई येडेश्वरीची सर्वात मोठी यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये चुना वेचण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोक चुना वेचण्याचा नवस बोलतात आणि तो नवस पूर्णही होतो अशी आख्यायिका आहे. येते का त्याला थोडा चेहरा क्रॉस करा. थोडा चेहरा इकडे करा मला. बघते थांब. पाटील येते करा नाही ना थोडं मागे पाहू ना. थोडं मागे जरा पडला थोडं ह्या कोपऱ्यात घ्या पाटील. हा ओके. थांबा. महाराष्ट्राला पाहिजे भुजबळांचं नाव नाशिकसाठी कुठेतरी पुढे येतं त्यांनी माघार घेतलेली काय कारण असू शकतं काय वाटतं? नाही मी सांगितलं नव्हतं मला. मी राजकारणात खऱ्यानंच नाही. राजकारणात नसल्यामुळं कोण उभा राहिला आहे कोणाला पाडा हे मी सांगितलं नाही समाजाला. मी प्रामाणिक आहे. आता गैरअर्थ काय काढायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी कोणालाच पाठिंबा दिलेला नाही. माझ्या समाजानेही दिलेला नाही. आम्ही अपक्ष उमेदवार राज्यात एकही उभा केलेला नाही. ना युतीला पाठिंबा दिला ना महाविकास आघाडीला. आमच्यासाठी माझ्यासाठी तरी किमान सगळे सारखे. पण मात्र एक खरे समाजाने मताची भीती वाटली पाहिजे म्हणून कोणालाही पाडा कोणालाही निवडून आणा. पण पाडणाराला असं पाडा त्याच्यात तिथून पुढं 5 पिढ्या तरी उभा राहायला भेटल्या पाहिजे इतक्या ताकदीनं पाडा. कारण मताची भीती वाटली पाहिजे. एकीची भीती आहे. कुठून आला? आंब्याचं वाकड काय नेमकं कशासाठी आला? काय नेहमीसाठी आलोय. काय असते आज यात्रा असते. यात्रासाठी आनंद आलो. यात्रा म्हणजे नेमकं काय असतं? पुन्हा यात्राच असते. चैत पूर्ण दिवशी यात्रा असते. कडलाय राहायला काय असतं? आले देवाला तुळजापूर याडाय करायला. देवाची सुख शांती दिली म्हणून तिला दरबारात घेऊन आले. येडायचं काय काय असते आज? काय येडायचं एवढं ही नाही झालेलं मला अजून. हाय ती माहिती सांगते. येते दर्शन घेते हळद बिळद खेळून जाते. तिची ओटी भरते. ओटी भरते तिची. नारळ करते. निवड नारळ तिला मान देऊन शेणे मी जाते. येडाईमध्ये आज काय काय असते? चुना याच नाही काय? आज हळद खेळायचं चुना याचायचा. भोजन करायचं आपापल्या घरी जायचं. माझं नाव कृष्णा शिवाजी वाघ, राहणार दासखेड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. कुठं आला? आता इथं आंबराईमध्ये येडेश्वरीला जवळजवळ आता 15 वर्ष झालं वारी करतो. काय असते? जशी परडे हातावर आली तसं मी चैती पौर्णिमाला दरवर्षी येतो. काय असते नेमकं येडाईमध्ये आज? आता आज इथं पालखी निघल्यानंतर चुना विकून पालखीचं दर्शन वगैरे घेऊन सगळे लोक मग नंतर मग आपापल्या गावाला सर्व जातात. किती लोक येतात साधारणतः?
भरपूर लोक येतात आता जगातून कमीत कमी भरपूर पब्लिक 3 ते 4 लाखच्या आसपास पब्लिक असेल. किती वारी म्हणले तुमची? 15 वर्ष झालं मला मी वारी करतो. माझं नाव युवराज पवार आहे, राहणार दासखेड, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. मी तुळजापूरला काल आलो. तुळजापूरला दर्शन केलं, भरपूर गर्दी होती. त्यानंतर मी पायरीचं दर्शन झालं. माझं वरती काही दर्शन करता आलं नाही मला. तिथून आम्ही 4 वाजता नंतर येरमाळ्यामध्ये आलो. येरमाळ्यामध्ये आल्यानंतर आमचं तिथं बी इतकी भरपूर गर्दी होती आणि उन्हाचा इतका कडाका आहे फॅन. आणि इथल्या लोकांनी भरपूर पाण्याची सोय केली ती, आंघोळीची ह्याची त्याची पिण्याची पाण्याची सोय केली ती. त्याच्यामुळे चांगलं वाटलं, बरं वाटलं. आणि इतकी गर्दी आहे ह्या येरमाळ्याच्या यात्राला की भरपूर, असं किती लोक याची गिनती सांगता येणार नाही. आणि दर्शन केल्यानंतर मला इतकं बरं वाटलं. आणि दरवर्षी मी जसं मला कळतं समजा माझ्या वयानुसार त्यानुसार मला येरमाळ्यात येऊन दर्शन आहे माझं. दरवर्षी दर्शन करतो मी, चुनाई असतो आणि दरवर्षी दर्शन करतो. प्रत्येकाला सांगतो की येरमाळा जे देवस्थान आहे आणि तुळजाई जे आहे ते जिवंत देवस्थान आहे. कारण की अनुभव आहे मला त्या दोन्ही देवांचा आणि त्यासाठी मी दरवर्षी येतो आणि दर्शन करतो. काय करतं नेमकं येरमाळ्यात येड सीझन? येरमाळ्यामध्ये आल्यानंतर मी दर्शन केल्यानंतर मुक्काम असतो आणि सकाळी पालखी आल्यानंतर पालखीचं दर्शन करणे, चुनाई असणे आणि आपल्या मळ्यामध्ये समजा आमराईमध्ये राहणे, मुक्काम करणे आणि दर्शन करून नंतर आम्ही गावाकडे जातो आमच्या. मी आज आमचा शिष्य परिवार घेऊन आज इथं आलेलो आहे येडेश्वरीच्या पालखी सोहळ्यासाठी. या देवीचे असे महत्त्व आहे की त्या चुनखडे वेचतात, एकमेकांना हळद लावतात, 125 पानाचा विडा करतात, आई येडेश्वरीचे गंगाळी भरतात. आणि त्या देवीचं महत्त्व असं आहे की जे मी येडेश्वरीच्या डोंगराला वेडा मारण आई जगदंबा आदी मायशक्ती येडेश्वरी त्यांच्या मागची इडापिडा टाळते. आई राजा